या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। जय माता दी, प्रेम से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी। नमस्कार मित्रांनो, आज आपण देवी भागवत महापुराणाचा पहिला अध्याय श्रवण करणार आहोत। देवी भागवत पुराण हे 18 महापुराणापैकी एक आहे। या ग्रंथात आदिशक्ती भगवतीचे गौरव, तिची महिमा आणि तिच्या भक्तांना मिळणारे अनंत आशीर्वाद याचे वर्णन केले आहे। शास्त्रात सांगितले आहे की देवी भागवताचे श्रवण, मनन, कीर्तन केल्याने सर्व पापांचा नाश होतो, अडथळे, दुःख, संकट दूर होतात, घरात शांती, सुख, समृद्धी नांदते, पितृदोष, ग्रहदोष याचे शमन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्ताला देवी कृपेने मोक्ष प्राप्ती होते। म्हणून आज आपण या दिव्य ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाची कथा भावपूर्वक ऐकूया। त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री जगदंबिकाय नमः। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। श्रीमद देवी भागवत महात्म्य अध्याय पहिला। ऋषी मुनींना श्रीमद देवी भागवत ऐकण्याच्या महिमाबद्दल सुतांचे वर्णन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा अध्याय एकाग्रचित्ताने श्रवण करणार आहात। जगाच्या निर्मितीमध्ये उत्पत्तीच्या स्वरूपात, संरक्षणाच्या कार्यात संरक्षणाच्या स्वरूपात, विनाशाच्या कार्यात दहशतीच्या स्वरूपात असलेली आनंदी मनाची देवी भगवती, ज्याच्यासाठी संपूर्ण विश्व शुद्ध आहे। श्री नारायण सर्वश्रेष्ठ पुरुष, श्री नर, देवी सरस्वती आणि महान ऋषी वेदव्यास यांना नमस्कार केल्यानंतर जयाचे पठण आणि प्रचार करावा। ऋषी मुनी म्हणाले, हे सुतजी, हे महापुरुष, हे व्यासाचे शिष्य, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो। तुम्ही आम्हाला पुण्य आणि आनंद देणाऱ्या विविध कथा सांगत राहा। सर्व पापांचा नाश करणारे, परम पवित्र आणि भगवंताच्या अवताराशी संबंधित भगवान विष्णूंचे अद्भुत गुण आम्ही भक्तीने ऐकले आहेत। मी तुमच्या मुखातून ऐतिहासिक महानता ऐकली आहे। आता आपल्याला अशी पवित्र कथा ऐकायची आहे जी कोणत्याही प्रयत्नाशिवाय मानवांना आनंद आणि मोक्ष प्रदान करण्यास पूर्णपणे मदत करते। हे महापुरुष, कलियुगातही ज्या कहाणीने मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो ती कथा कृपया सांगा, कारण आमच्या शंकाचे निरसन करणारा तुमच्यापेक्षा चांगला दुसरा कोणीही नाही हे आम्हाला माहीत आहे। त्यावर सूत म्हणाले, हे महान ऋषींनो, तुम्ही लोककल्याणाच्या उद्देशाने खूप चांगला प्रश्न विचारला आहे, म्हणून मी तुम्हाला सर्व शास्त्राचे सार पूर्णपणे समजावून सांगेन। सर्व तीर्थयात्रा, पुराणे आणि उपवास केवळ तोपर्यंत गर्जना करतात जोपर्यंत माणूस श्रीमद देवी भागवत योग्यरित्या ऐकत नाही। श्रीमद देवी भागवताची कुऱ्हाड मिळेपर्यंत पापाचे जंगल मानवासाठी वेदनादायक आणि काटेरी राहते। श्रीमद देवी भागवताच्या रूपात सूर्य त्यांच्या समोर उगवतो तोपर्यंतच दुःखाचा अंधार मानवांना त्रास देतो। ऋषी मुनी म्हणाले, हे महान सुता, सर्वोत्तम वक्ते, कृपया आम्हाला सांगा की श्रीमद देवी भागवत पुराण कसे आहे आणि ते कसे ऐकावे, ते किती दिवस ऐकावे, पूजेचे कोणते विधी आहेत, प्राचीन काळातील कोणत्या लोकांनी ते ऐकले आणि त्यांच्या कोणत्या इच्छा पूर्ण झाल्या। सूत म्हणाले, प्राचीन काळी विष्णूचा एक भाग असलेले ऋषी व्यास पराशर ऋषींनी सत्यवतीच्या गर्भातून जन्माला आले होते। त्यांनी वेदाचे 4 भाग केले आणि ते आपल्या शिष्यांना शिकवले। पतित, नीच, ब्राह्मण, वेदांचा अभ्यास करण्यास पात्र नसलेल्या स्त्रिया आणि भ्रष्ट बुद्धिमत्ता असलेल्या इतरांना कसे प्रबुद्ध करायचे याचा विचार केल्यानंतर महान ऋषी बदरायण व्यासदेव यांनी धार्मिक तत्वांच्या ज्ञानासाठी पुराण संहिता संकलित केली आहे। महान ऋषी व्यासांनी प्रथम 18 पुराणे आणि महाभारत रचले आणि ते मला शिकवले। त्या पुराणापैकी श्रीमद देवी भागवत पुराण हे आनंद आणि मोक्ष प्रदान करते। व्यासांनी स्वतः हे पुराण राजा जन्मजय यांना सांगितले आहे। पूर्वी या जन्मजयाचे वडील
राजा परीक्षित यांना तक्षक सापाने चावले होते, म्हणून त्यांच्या वडिलांना शुद्ध करण्यासाठी राजाने विहित विधीनुसार तिन्ही लोकांची माता देवी भगवतीची पूजा केली आणि 9 दिवस व्यासदेवाच्या मुखातून हे श्रीमद भागवत पुराण ऐकले. या 9ही यज्ञाच्या समाप्तीनंतर राजा परीक्षितेने लगेचच दिव्य रूप धारण केले आणि देवीचे आशीर्वाद प्राप्त केले. राजा जन्मजय आपल्या वडिलांचे दिव्य भाग्य पाहून आणि महर्षी वेदव्यासांची विधीनुसार पूजा करून अत्यंत प्रसन्न झाले. सर्व 18 पुराणापैकी हे श्रीमद भागवत पुराण सर्वोत्तम आहे आणि ते धर्म, संपत्ती, इच्छा आणि मुक्ती प्रदान करते. जे लोक श्रीमद देवी भागवताची कथा नेहमी भक्ती आणि श्रद्धेने ऐकतात त्यांना परिपूर्णता प्राप्त होण्यास थोडाही विलंब होत नाही. म्हणून मानवाने हे पुराण नेहमी वाचले पाहिजे आणि ऐकले पाहिजे. जे लोक संपूर्ण दिवस, अर्धा दिवस, दिवसाचा 1/4 भाग, 1 क्षण किंवा अगदी 1 क्षणही भक्तीने ते ऐकतात त्यांना कधीही दुर्दैवाचा सामना करावा लागत नाही. यज्ञ, तीर्थयात्रा आणि दान यासारख्या सर्व शुभ प्रसंगातून माणसाला जे फळ मिळते तेच फळ तो श्रीमद देवी भागवत पुराण एकदा ऐकून मिळू शकतो. सत्ययुगात आणि इतर युगामध्ये अनेक प्रकारचे धर्म विहित होते, परंतु कलियुगात पुराणे ऐकण्या व्यतिरिक्त मानवासाठी दुसरा कोणताही साधा धर्म विहित केलेला नाही. कलियुगात धार्मिक तत्वापासून आणि नैतिक तत्वापासून वंचित असलेल्या आणि ज्यांचे आयुष्य कमी आहे अशा मानवांच्या कल्याणासाठी महान ऋषी वेदव्यासांनी अमृताने भरलेले पुराण, ज्याला श्रीमद भागवत म्हणून ओळखले जाते. अमृत पिल्याने फक्त एकच व्यक्ती अमर होतो, परंतु भगवतीच्या कथेतील अमृत संपूर्ण कुटुंबाला अमर बनवते. श्रीमद देवी भागवत ऐकण्यासाठी महिने किंवा दिवसांचे कोणतेही नियम नाहीत, म्हणून ते नेहमीच मानवांनी वाचले पाहिजे आणि ऐकले पाहिजे. आश्विन, चैत्र, माघ आणि आषाढ या 4 नवरात्रामध्ये हे पुराण ऐकल्याने विशेष फळ मिळते. म्हणून श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेला हा 9 यज्ञ मानवासाठी सर्वात पवित्र असल्याचे म्हटले जाते, कारण तो सर्व धार्मिक कार्यामध्ये सर्वात फलदायी आहे. ज्यांचे हृदय अशुद्ध आहे ते पापी आहेत, मूर्ख आहेत, आपल्या मित्रांचा विश्वासघात करतात, वेदांची टीका करतात, हिंसाचार करतात आणि नास्तिकतेच्या मार्गावर चालतात, ते देखील कलियुगात या 9 यज्ञ करून शुद्ध होतात. जे लोक दुसऱ्यांच्या धनासाठी आणि दुसऱ्यांच्या स्त्रियासाठी उत्सुक आहेत, पापांनी भरलेले आहेत आणि गायी, ब्राह्मण आणि देवाबद्दल भक्तीपासून रहित आहेत, ते देखील या 9 यज्ञाद्वारे शुद्ध होतात. जे फळ कठीण तप, व्रत, तीर्थयात्रा, विविध दान, नियम, यज्ञ, हवन आणि जप इत्यादी करून मिळत नाही, ते मनुष्यांना श्रीमद देवी भागवताच्या नवयज्ञाने मिळते. हे ब्राह्मणांनो, गंगा, गया, काशी, नैमिषारण्य, मथुरा, पुष्कर आणि बद्रिकरण्य हे श्रीमद देवी भागवताच्या 9व्या यज्ञाने जितक्या लवकर लोकांना शुद्ध केले जाते तितक्या लवकर शुद्ध करू शकत नाही. म्हणून श्रीमद देवी भागवत पुराण हे सर्व पुराणामध्ये सर्वोत्तम आहे. ते धर्म, संपत्ती, इच्छा आणि मुक्ती प्राप्त करण्याचे सर्वोत्तम साधन मानले जाते. जो कोणी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या महाअष्टमी तिथीला जेव्हा सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो तेव्हा सुवर्ण सिंहासनावर विराजमान असलेल्या देवीच्या प्रिय श्रीमद देवी भागवत ग्रंथाची पूजा करतात आणि तो ग्रंथ एका योग्य ब्राह्मणाला भक्तीने अर्पण करतो, तो देवीचे सर्वोच्च स्थान प्राप्त करतो. जो दररोज श्रीमद देवी भागवत पुराणातील 1 किंवा अर्धा श्लोकही भक्तीने पठण करतो तो जगदंबेच्या कृपेचा पात्र बनतो. साथीच्या रोगामुळे होणारे भयानक भय आणि सर्व प्रकारच्या आपत्ती, भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ हे श्रीमद भागवत पुराण केवळ ऐकल्याने नष्ट होतात. हे श्रीमद देवी भागवत पुराण ऐकून बालग्रहापासून उत्पन्न होणारे भय, शकुनी, रेवती, पुतना, अंधपुतना, सीतापुतना, मूकमंडिका आणि नैगमेश आणि भूत प्रेत इत्यादी दुरून पळून जातात. जो व्यक्ती देवीच्या या भगवत पुराणाचे भक्तिभावाने पठण करतो किंवा ऐकतो त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्त होतो. हे श्रीमद देवी भागवत पुराण ऐकून वासुदेव प्रेसनीला शोधण्यासाठी गेले आणि बराच वेळ त्यांचा प्रिय पुत्र
श्रीकृष्णाला शोधण्यासाठी परतले नाहीत, त्यांच्यावर प्रसन्न झाले. जो व्यक्ती श्रीमद्देवी भागवत पुराणातील ही कथा भक्तीने वाचतो आणि ऐकतो त्याला आनंद आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात. ही अमृतरूपी श्रीमद्देवी भागवत ऐकल्याने पुत्र नसलेला माणूस पुत्र प्राप्ती करतो, गरीब माणूस धनाने श्रीमंत होतो आणि रोगाने ग्रस्त असलेला माणूस रोगापासून मुक्त होतो. वान स्त्री एक मूल असलेली स्त्री किंवा ज्या स्त्रीचे मूल जन्मानंतर मरते त्यांनाही ते देवी भागवत पुराण ऐकून दीर्घायुषी पुत्र प्राप्त होते. ज्या घरात श्रीमद्देवी भागवत पुराणाची दररोज पूजा केली जाते ते घर पवित्र होते आणि तिथे राहणाऱ्या लोकांचे पाप नष्ट होतात. जो कोणी महिन्याच्या 8व्या 9व्या किंवा 14व्या दिवशी भक्तिभावाने ते वाचतो किंवा ऐकतो त्याला परम यश प्राप्त होते. या श्रीमद भागवत पुराणाचे पठण करणारा ब्राह्मण वेदांच्या विद्वानामध्ये अग्रगण्य बनतो, क्षत्रिय राजा बनतो, धन संपत्तीने संपन्न होतो आणि शूद्र केवळ ते ऐकूनच आपल्या कुळात श्रेष्ठत्व प्राप्त करतो. श्री स्कंद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसखंड पुराणातील श्रीमद भागवताचा हा पहिला अध्याय संपूर्ण झाला आहे. तर हे साधकांनो, पहिल्या अध्यायातून आपणास हे स्पष्ट होते की आपण जे काही पाहतो अनुभवतो ते सर्व शक्तीमुळे आहे. देव सुद्धा तिच्या आदेशाने कार्य करतात. भक्ताने जर भगवतीची उपासना केली तर त्याला त्रिमूर्तीच्या कृपेप्रमाणेच तिच्या स्वरूपातून मुक्ती, ऐहिक आणि पारलौकिक लाभ मिळतो. यातून आपल्याला शिकवण मिळते की जगातील प्रत्येक शक्ती मागे मातेचीच कृपा आहे. हे प्रिय श्रोते हो, हा होता देवी भागवत महापुराणाचा प्रथम अध्याय. या अध्यायाच्या श्रवणाने आपल्याला समजले की जगाचे मूळ कारण त्रिमूर्तीची जननी आणि सर्व कार्यकर्ती म्हणजे आदिशक्ती भगवतीच आहे. या ग्रंथाच्या श्रवणाने घरातील दुःख दुर्भाग्य नाहीसे होते, संतान, आयुष्य, संपत्ती, सुख, समृद्धी प्राप्त होते आणि शेवटी जीव मोक्षपथाकडेच वाटचाल करतो. म्हणून भक्तांनो, दररोज हा ग्रंथ श्रवण करा आणि देवीचे नामस्मरण करा. जय भवानी, जय अंबे.